नमो बुद्धाय. मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सम्राट अशोक म्हटल्यावर आपल्याला आठवते ते कलिंगाचे महायुद्ध. ह्याच सम्राट अशोकाची आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. कलिंगचे युद्ध हे प्राचीन काळातील सर्वात मोठे युद्ध ठरले. कलिंग मैदानावर दोन्ही सैन्य एकमेकाला भिडले. कलिंग युद्धाची क्रूरता सम्राट अशोकाने स्वतःच 13व्या गिरिलेखात लिहून ठेवलेली आहे. त्यावेळी कलिंग नरेशाकडे 60,000 पायदळ, 1,000 घोडदळ, 700 हत्ती व हत्तीवीर होते. त्या सर्वांचा वापर या युद्धात करण्यात आला होता. कलिंगचे घनघोर युद्ध 2 महासम्राटांमध्ये झाले. कोणीही माघार घेत नव्हते. अखेर या युद्धात सम्राट अशोकानेच विजय प्राप्त केला. पण या विजयाने सम्राट अशोक बेचैन झाला. सम्राट अशोक बेचैन का झाला हे आपण थोडक्यात पाहू. सम्राट अशोकाचा 35 वर्षाचा काळ हा सततच्या युद्धात गेला. सातत्याने साम्राज्य विस्तार, एक लढाई झाली की दुसरी लढाई, लढायाच करीत राहिल्याने अखेर मन सुन्न झाले. सततचा रक्तपात, हिंसा, युद्ध, शस्त्रे यामुळे अखेर सम्राट अशोक बेचैन बनले. त्यांच्या मनावर परिणाम झाला. आपण हे कशासाठी करतोय? येताना काय घेऊन आलोत? जाताना काय घेऊन जाणार? मग हे सर्व कशासाठी? कोणासाठी? शेवटी त्यांचे मन स्थिर झाले. त्यांनी कलिंगच्या युद्धाची भीषणता, रक्तपात, प्रेतांचे ढीग पाहिले. त्यांचे मन गहिवरले. ते स्वतःच विचार करू लागले, आपण केवळ युद्ध करण्यासाठी आणि लढाया जिंकण्यासाठी आणि माणसे मारण्यासाठी जन्माला आलो आहोत का? आणि या विचाराने ते अखेर शांततेच्या व अहिंसेच्या मार्गावर आले. मन शांतीसाठी त्यांनी साम्राज्य विस्ताराची, युद्धाची, लढाईची, विजयाची, हिंसेची, रक्तपाताची, अन्यायाची व शस्त्रसज्जतेची भाषा सोडली. शांततेच्या मार्गाने जीवन जगण्याचा निश्चय केला. म्हणजेच बुद्धाच्या शांतीचा व अहिंसेचा मार्ग अनुसरला. आता आपल्याला प्रश्न पडेल की हे असे कसे एकदमच ते बुद्धांच्या शांतीच्या व अहिंसेच्या मार्गाने अनुसरण करू लागले? तर ते असे झाले. जरी सम्राट अशोकाचा विजय झाला होता तरी कलिंग युद्धाचा परिणाम दोन्ही राज्यांवरती झाला. समाजात अनेकांचे मुले, पिता, भाऊ, पती मारले गेले. दोन्ही राज्यातील लोकांना युद्धाचे दुष्परिणाम भोगावे लागले. मेले ते गेले, मात्र जे जिवंत होते लोकांना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. रोगराई पसरली, खायला अन्न नाही, जखमी, अपंग लोकांचे प्रचंड हाल झाले. तरफडून काहींनी जीव सोडला. एवढा मोठा नरसंहार, जीवितहानी, रक्तपात व प्रेतांचे ढीग लोकांनी कधीच पाहिले नव्हते. सैनिकांच्या, लोकांच्या, बालकांच्या, बायकांच्या दुःखपूर्ण आक्रोशाचा परिणाम सम्राट अशोकाच्या कानात घुमत होता. रात्रंदिवस 24 तास त्यास युद्धाची भीषणता, रक्तपात आठवू लागला. युद्धभूमीवर जाऊन ते दृश्य पाहून तो ढसाढसा रडू लागला. विजयी होऊनही आपण खऱ्या अर्थाने पराभूत झालोत असे त्याला वाटू लागले. विजयास पराभव मानणारा हा पहिला सम्राट ठरला. त्यानंतर निग्रोध कुमार व सम्राट अशोक यांची भेट झाली. सम्राट अशोक यांचा भाऊ सुशीमची पत्नी शिलावती पतीच्या मृत्यूनंतर राज्याबाहेर गेली होती. तेव्हा ती गरोदर होती. जंगलात भटकत होती. एका वृद्ध म्हाताऱ्याने तिला आधार दिला. आपल्या घरी येण्याची विनंती केली. घरी जातानाच वाटेत निग्रोध वृक्षाखाली ती प्रसूत झाली. तिला एक मुलगा झाला. त्याचे नाव निग्रोध ठेवण्यात आले. उपगुप्त भिक्खूने निग्रोधाला शिक्षणासाठी आपल्याकडे घेतले. त्यास धम्माचे शिक्षण व संस्कार दिले. निग्रोधने त्रिपिटक पाठ केले. तो महान विद्वान बनला होता. बुद्धाचा, धम्माचा, शांतीचा, अहिंसेचा, प्रज्ञेचा, शीलाचा व सत्याचा तो उपासक बनला होता. सम्राट अशोकाच्या काळात बुद्ध धम्म समाज जनमनावर प्रभाव टाकून होता.
निगृत श्रमण एका दिवशी हाती भिक्षापात्र घेऊन शांत मुद्रेने राजमहालासमोरून जात होता. राजमहालातूनच सम्राट अशोकाने निगृत कुमारास पाहिले. सम्राट अशोक राजाने त्या श्रमणास राजमहालात बोलविले आणि नम्रपणे त्यास म्हणाला, "भंते, या, उच्च स्थानावर विराजमान व्हा." निगृत राजसिंहासनावर चढला. आपण पांढऱ्या श्वेत छत्राखाली स्थानपन्न झाला. राजाने श्रमणाचा आदर सत्कार केला. स्वतःसाठी केलेले भोजन श्रमणाला दिले. भोजनानंतर सम्राट अशोकाने निगृत कुमारास अनेक प्रश्न विचारले, सविस्तर चर्चा केली, शंका समाधान करून घेतले. निगृत कुमारचा उपदेश ऐकून सम्राट अशोकाने बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचा संकल्प केला. पुन्हा राजाच्या निमंत्रणानुसार निगृत श्रमणाने 32 भिक्खूसह राजमहालात प्रवेश केला. राजाने स्वहस्ते सर्वांना भोजनदान दिले. निगृत श्रमणाने सर्वांना धम्म उपदेश दिला. त्यानंतर परत सम्राट अशोकाने आपल्या परिवारासह राजमहालात एक समारंभ आयोजित केला आणि आपल्या परिवारासह निगृत श्रमणाकडून बुद्ध धम्माची संपूर्ण माहिती घेतली. निगृत कुमार सम्राट अशोकाचा भाऊ सुशीमचा मुलगा, अर्थातच त्याचा पुतण्या होता. कलिंगच्या लढाईनंतर सम्राट अशोक पाटलीपुत्राला आले. पाटलीपुत्राच्या बाहेर मैदानावर, आजचे गांधी मैदान, विजयादशमीच्या दिवशी असंख्य प्रजेसमवेत सम्राट अशोकाने बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. सम्राट अशोकाने आपले आचार, विचार व संस्कार बदलून टाकले. तो परिवारासह बुद्ध धम्माचा उपासक बनला. त्याने प्रतिज्ञा केली, "मी आजपासून शस्त्राद्वारे विजय प्राप्त न करता दया, शांती व अहिंसेद्वारे विजय प्राप्त करेन." सम्राट अशोकाने हातातील तलवार खाली ठेवली आणि तथागतांच्या शांतीचा व अहिंसेचा मार्ग अनुसरला. तो शांततेचा पुरस्कर्ता बनला. तथागतांच्या नंतर सम्राट अशोकाने दुसऱ्यांदा धम्माच्या चक्राला गती दिली. पाटलीपुत्र नगर, राजमहाल व आकाश बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि या त्रिशरणाने निनादले. तेव्हापासून विजयादशमी, दसरा उत्सवाला सुरुवात झाली. तो दिवस आता धम्मविजय या नावाने मगध साम्राज्यात साजरा केला जातो. शांती, अहिंसा, प्रज्ञा, शील, करुणा, सत्याचे अधिष्ठान असलेल्या बौद्ध धम्माची सम्राट अशोक राजाने दीक्षा घेतली. प्रजेला व शेजारील राज्यांना शांतीचा, संयमाचा व अहिंसेचा संदेश दिला. अशा प्रकारे सम्राट अशोकाने साम्राज्य विस्ताराची हाव त्यागली आणि बौद्ध धम्माचा प्रसार केला. धम्मस्थळी स्तूप, विहारे बांधले. 84,000 स्तूप बांधले. तिसरी धम्मसंगीती पाटलीपुत्राला भरवली. देशविदेशात बौद्ध भिक्खू पाठवले. धम्म राजधम्म बनविला. धम्माला राजाश्रय दिला. धम्मलिपीत शिलालेख कोरले. बुद्धलेणी, बुद्धशिल्पे, अशोकचक्र, सिंहशीर्ष स्तंभ कोरून घेतले. संपूर्ण आशिया खंड बौद्धमय केला होता. शांतता व अहिंसेच्या मार्गाने चक्रवर्ती सम्राट झाले. संरक्षण व स्वराज्याच्या रक्षणासाठी ते अखेरपर्यंत सक्षम होते. तर ही होती सम्राट अशोक यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती. तर कशी वाटली ही माहिती? ही माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. ही माहिती आवडली असल्यास कमेंटमध्ये आम्हाला तसे नक्की कळवा. धन्यवाद.